नमस्कार, मी विजया वामन। महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी शमली आहे। देशातही लोकसभेचे केवळ 2 टप्पे शिल्लक आहेत। आतापर्यंत 5 टप्प्यांची आकडेवारी पाहता लोकांनी मतदानासाठी उत्साह दाखवलेला दिसतोय। मतदानाची आकडेवारी पाहता यंदाची लोकसभा निवडणूक खास करून भाजपला जड जाताना दिसते। एकीकडे मतदानाचा टक्का घसरत असताना दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जादूची कांडी असल्याची चर्चा आहे। कारण काय माहितीये? कारण प्रत्यक्षात झालेल्या मतदानाची आकडेवारी आणि मतदानाची अंतिम आकडेवारी यात बरंच अंतर आहे। 1 कोटी बोगस मतदार ऍड झालेत का प्रश्न आहे। प्रत्यक्षात मतदान कमी झालं असताना अंतिम आकडेवारीत ते तब्बल 1 कोटींनी वाढत असल्याचं समोर आलंय। सुप्रीम कोर्टाने मतदान झाल्यापासून 4 दिवसात मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्याच्या सूचना देऊनही निवडणूक आयोग आपले झोल झपाटे सुरूच ठेवत असल्यानं भाजपच्या मदतीला नेहमीप्रमाणे निवडणूक आयोग येतंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नेमकं घडलंय का? लोकसभेच्या मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरून विरोधकांनीही आता प्रश्न उपस्थित केलेत। सगळीकडेच आश्चर्यकारकरित्या शेवटची टक्केवारी वाढताना दिसते। त्यामुळे या सत्ताधारी पक्षाचा काहीतरी घात करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आता विरोधक करतात। लोकसभेच्या मतदानाचे आतापर्यंत 5 टप्पे पार पडलेत। मात्र मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरून विरोधकांनी सवाल केलेत। आधीची आकडेवारी आणि आता सुधारित आकडेवारीत 10 टक्क्यांची वाढ कशी होऊ शकते असा सवाल विरोधकांचा आहे। मतदानाची अंतिम आकडेवारी कशी काय वाढत चाललेली आहे असा सवाल सुद्धा आता महाविकास आघाडीने केलाय। संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीमध्ये 10 टक्क्यांचा फरक कसा काय पडतो? एवढं मतदान कसं वाढलं? असे प्रश्न जे आहेत ते संजय राऊत आणि नाना पटोले यांनी केलेले आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत मतदानाचे 5 टप्पे पार पडलेत। पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिलला आधी 54.34% मतदानाचा आकडा आयोगाने जारी केला। नंतर 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी देत आयोगाने सांगितलंय की 63.71% मतदान झालं। इथे 9.37% फरक पडला। दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 53.71% मतदानाचा आकडा आयोगाने सांगितला। नंतर 4 दिवसांनी अंतिम आकडेवारी आयोगाने सांगितली 62.71, म्हणजेच फरक पडला 9% मतदानाचा। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी होती 53.40% आणि रात्री 11:40 निवडणूक आयोगाने अंतिम आकडेवारी दिली त्याप्रमाणे 61.44% मतदान झालं, म्हणजेच फरक आहे 8.4%. आता महत्त्वाच्या लोकसभा जागांवर कशा पद्धतीने अंतिम मतदान वाढलंय त्याचा एक आढावा घेऊयात। बारामतीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 45.68% मतदान होतं आणि अंतिम आकडेवारी आयोगाने 56.60% इतकी दिली आहे, म्हणजे 10.39% मतदानात भर पडली आहे। 2. कोल्हापुरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.71% मतदान झालं। अंतिम मतदानाची टक्केवारी झाली होती 70.35%, म्हणजे 6.64% मतदानात भर पडली आहे। माढ्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50% मतांची नोंद झाली। अंतिम मतदान झालं 62.17%, म्हणजे भर पडली 12.17%। रायगडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.31% मतदान झालं। अंतिम मतदानांची आकडेवारी आहे 58.10%, म्हणजे 7.79% मतांची भर पडली। सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.17% मतदानाची नोंद होती। अंतिम मतदानानंतर ही आकडेवारी पोहोचली 57.61%, म्हणजेच 8.44% अधिक मतदानाची भर पडली। सांगली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.56% मतांची नोंद झाली। अंतिम टक्केवारी झाली 60.95%, म्हणजेच 8.44% अधिक मतदानाची भर पडली आहे। सातारा लोकसभेत 5 वाजेपर्यंत 54.11% मतदान झालं। अंतिम आकडेवारी 63.5% इतकी 8.94% मतदानाची भर पडली। रत्नागिरी सिंधुदुर्गात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान होतं। अंतिम टक्केवारी 59.23%, 48% मतदानाची भर पडली। हातकणंगलेत 5 वाजेपर्यंत 62.18% मतदान झालं। अंतिम आकडेवारी आहे 68.7%, येथे 5.89% मतदानाची भर पडली आहे। धाराशिव
मध्ये 5 वाजेपर्यंत 52.78% मतदान झालं. अंतिम आकडेवारी आहे 60.91%. 8.13% मतदानाची भर पडली. लातूरमध्ये 5 वाजेपर्यंत 55.38% मतदान झालं. अंतिम टक्केवारी 60.18% होती. 4.8% मतदानाची भर पडली. एकंदरीत काय तर शेवटच्या टप्प्यांमध्ये मतदान वाढलं आणि मोठी तफावत जी आहे ती दिसून येते. तब्बल 1 कोटींची मतं ही कशी वाढली याबाबत आता विचार करण्यासारखा विषय जो आहे तो सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा भाजपाकडून एक नवीन रडीचा डाव खेळला जाणार का असाही प्रश्न आता लोक विचारतायत. याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.